जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांचा धुमाकूळ, 9 महिन्यांत 6.5 कोटींचा दंड, तरीही मुजोरी कायम. जळगाव जिल्ह्यात पिवळ्या सोन्याची म्हणजेच वाळूची अवैध लूट थांबण्याचं नाव घेत नाहीये. 1 एप्रिल 2025 ते 21 जानेवारी 2026 या 9 महिन्यांच्या कालावधीत महसूल विभागाने केलेल्या कारवाईत वाळू चोरीची 494 प्रकरणे समोर आली असून तब्बल 6,58,00,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बातमीचे मुख्य मुद्दे. अपूर्ण वसुली. एकूण दंडापैकी केवळ 4,26,00,000 रुपयांचीच प्रत्यक्ष वसुली झाली असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. प्रशासनावरील हल्ले. कारवाई दरम्यान महसूल व पोलीस अधिकाऱ्यांवर 9 ठिकाणी जीवघेणे हल्ले झाले असून माफियांची मुजोरी थेट प्रशासनाच्या जीवावर उठली आहे. नेत्यांच्या तालुक्यांतील स्थिती. जामनेर, 29 लाखांचा दंड, 11 वाहने जप्त, पण एकही गुन्हा नाही. धरणगाव, 23 वाहने जप्त, 18 लाखांची वसुली, कोणालाही अटक नाही. मुक्ताईनगर, 39 लाखांचा दंड, 18 वाहने जप्त, आरोपी मोकाट. अमळनेर, सर्वाधिक 51 प्रकरणे, 46 लाखांचा दंड आणि अधिकाऱ्यांवर 2 वेळा हल्ले. विशेष म्हणजे जिल्ह्यातील अनेक व्हीआयपी तालुक्यांमध्ये वाहने जप्त झाली असली आणि दंड आकारला असला तरी आरोपींना अटक करण्याचे प्रमाण 0 असल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणण्याऐवजी ते अधिक आक्रमक होत असल्याचे चित्र आहे.